मराठवाड्याच्या विकासासाठी अशा पद्धतीनं आपल्या माध्यमाच्या माध्यमातून एक परिसंवाद आयोजित केला आहे. खरं तर मला असं वाटतं पक्ष विचार हा एक स्वतंत्र विषय आहे आणि मराठवाड्याचा विकास हा स्वतंत्र विषय आहे. आणि मला असं वाटतं की जनरली मराठवाड्यातल्या जनतेची, राजकीय नेत्यांची, सगळ्यांची भूमिका, भावना, विकास या अँगलने जर विचार केला तर कोणाची वेगळी असायचं काही कारण नाही आणि तसं आम्ही न ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. कारण विकास काही पक्षाच्या आधारावर होत नाही किंवा हा पक्ष म्हणून हा विकास व्हावा आणि दुसरा पक्ष म्हणून दुसरा विकास व्हावा याला काही अर्थ नाही. विकास ही निरंतर चालणारी प्रोसेस आहे आणि ती कंप्लीट केली पाहिजे. बरोबर. खऱ्या अर्थानं मराठवाड्यात आत्ताच्या घडीला सगळ्या मराठवाड्यासमोर विषय आहे सिंचनाचा, सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बाकी विषय होत राहतील पण तो सिंचन हा विषय मराठवाड्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. आणि मराठवाड्याचं जे पाणी आहे मग ते भले गोदावरी खोऱ्याचं असेल भले कृष्णा खोऱ्याचं असेल, मग गोदावरी खोऱ्याच्या माध्यमातून संभाजीनगर असेल, जालना असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल,